संभाजीनगरमध्ये राडा. शिंदे आणि ठाकरेंचे शिवसैनिक भिडले. शिवसेना ठाकरे आणि मनसैनिक आमने सामने. संभाजीनगरात कार्यकर्त्यांमध्ये झालेला हा राडा. क्रांती चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले. तर मनसैनिकांकडून मशाल चिन्हाला डिवचण्यासाठी आईस्क्रीमची घोषणाबाजी करण्यात आली. यात भर पडली ती शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांची. मग तर झटापटच सुरू झाली. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदीपान भुमरेंच्या विरोधात ठाकरे गटानं जोरदार घोषणा दिल्या. घोषणा देताना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दारूच्या बॉटल्सही दाखवल्या. ज्यांनी हिंदुत्व विसरलं त्यांनी आम्हाला सांगू नये. यांना विचारा, हे जय श्रीराम म्हणू शकतील का? हे ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेही मग या राड्यामध्ये सहभागी झाले. महायुतीच्या प्रचारात आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांवर त्यांनी 200 रुपयांची नोट उवाळून टाकली. अंबादास दानवे हे हातात दारूची बाटलीही घेऊन आले होते. पोलीस काय त्यांचे बटीक झालेले ना. जर आमच्यावर हात उचलला तर हात तोडून टाकू. जे व्हायचं ते होईल. ही बाटली दारू पाहिजे का पाणी पाहिजे हा प्रश्न आहे. ही दारू भुमरे दारू विकतात का नाही विकतात सांगा. त्यांनी व्यवसाय सांगितला मला दारू, तर लोकांना दारू पाहिजे का पाणी पाहिजे. मनसैनिक पैसे घेऊन प्रचार करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येतोय. त्यामुळेच मनसे आणि 200 अशी टीका आणि घोषणा ठाकरे गटाकडून करण्यात आली. राडा करणाऱ्यांना 4 तारखेला उत्तर देऊ असा दावा खैरेंनी केलाय. तर खैरेंच्या पायाखालची वाळू सरकल्यानं ते राडा करत असल्याचा आरोप भुमरेंनी केला. 4 तारखेला नाही मी केलं, माझं नाव बदलून ठेवा. 4 तारखेला दाखवून देईल. मतदार दाखवून देतील, तुम्ही पण दाखवून देणार. हो, 4 तारखेनंतर दादागिरी गुंड एकनाथ शिंदे होते. एकनाथ शिंदे गुंड आहे. चंद्रकांत खैरेच्या पायाखालची वाळू सरकली, त्याला दिसून राहिलं. त्यांची रॅली 100-200 लोकांची, आपली हजारो लोकांची. पण ते शिवीगाळ करताय. ते शिवीगाळ करणं त्यांना सोपतं का? छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा पद्धतीची लढाई आहे. चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरे गटांकडनं लढताय, तर संदीपान भुमरे हे शिंदे सेनेकडनं लढताय. या दोघांनी आज क्रांती चौकात शक्ती प्रदर्शन केलं आणि त्याचं रूपांतर तणावात झालं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि तणाव संपवला. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर.